काय सरपंचाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. यांच्या हातात झाडू द्या. पाय लय दिवस झाले घडलो आशीर्वाद घेते का 100 पुत्र भाऊ. टाळ्या टाळ्या साहेब आले. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आरविंद. आता रात्रीचे 11:30 झालेले आणि आता आम्ही सगळी गँग चाललोय फुलंब्रीला आपल्या शॉप कडे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही माझं आहे ना पासपोर्टसाठी व्हेरिफिकेशन होतं ना, तर मला आहे ना पोलीस स्टेशनला ते डॉक्युमेंट घेऊन जावं लागतं. पहिले ना माझं जिकडे ऑफिसवर काम होतं पासपोर्ट ऑफिसला ते काम झालेलं आहे. आता फक्त पोलीस व्हेरिफिकेशन बाकी आहे आणि तिथे आहे ना आता थोडासा वेळ आहे. मला आहे ना जे माझे फोटो आहे ना घरासमोरचे फोटो लागत होते 2, ते आता मम्मीसोबत मी क्लिक केलेले आहे. ते पण प्रिंट आउट करायला टाकायचे आणि आपल्या गाडीचं वायपर खराब झालेलं आहे ना, ते वायपर पण रिपेअर करून आणू. तर मम्मी आणि मी ना घरासमोर जे फोटो क्लिक केले होते ना, त्या फोटोची हार्ड कॉपी करायला ना संकेत आता गेलेला आहे. आता बघू किती वेळ लागतो, किती नाही. 5 वाजेपर्यंत जर तयार झाले तर बेस्टच आहे. आम्हाला आहे ना वायपरचं काम करायला जायचं होतं, बट मी नंदू भाऊला फोन केला होता ना. भाऊ म्हटला मी उद्या आहे ना वायपर वगैरे ऑर्डर करून ठेवतो, सो उद्याच आपल्याला गाडी घेऊन जावं लागेल. फोटो काढून द्यायला किती वेळ माहिती म्हणे? 5 मिनिटात फोटो. अरे वा, टेक्नॉलॉजी भाई टेक्नॉलॉजी. बर्थडे बॉय, हॅपी बर्थडे. किती वर्षात झाला तू? 24. तर आमच्या ना लेडीज वेअरच्या शॉप मध्ये ना चिमणी आलेली असं आमच्या दीदीचं म्हणणं. पण चिमणीच आहे का काय तुमची? जेव्हा ती खालची ती चिमणी वाटतं. खालची चिमणी नाही, मी मोजल्या माझ्या चिमण्या. हा बरोबर आहे. आता पण जा एक्स्ट्रा घेऊन एक. आता तुमच्याकडून बोनस इथंच त्याला जेवण वगैरे देईल मी. नाही कसं आहे वरती ते इलेक्ट्रिकचं आहे ना तिथं, म्हणून. नाही तर मग काही प्रॉब्लेम नाही. ती जराशी बाहेर कुठं असती ना. तर संकेतने ना ते हार्ड कॉपी वगैरे आणलेली फोटोची. आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ. तसं तर आम्हाला 5 वाजता बोलवलेलं होतं, बट आम्ही ना थोडंसं लवकरच चाललेलो आहे. होप्स आहे ना लवकर आपलं काम होऊन गेलं पाहिजे पासपोर्टचं. तर काही आम्ही आता पोलीस स्टेशनच्या तिथं आलेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो कसे फोटो काढले आम्ही घराच्या तिथं. हे बघा असे फोटो काढले. आपलं जुनं घर आहे ना तिथं. भारी आले फोटो. तर गाईज मी तिथं पासपोर्ट बनवायला गेलो, बट तिथे ना व्हेरिफिकेशन साठी जे पोलीस असताना तेच तिथे अवेलेबल नव्हते. सो मला आहे ना आता उद्या बोलवलेलं आहे. मी तिथं खूप जास्त बोर झालो माहिती का. मी 4:30चं तिथं गेलेलो होतो, संध्याकाळी बोलवलं होतं मला ते फोटो घेऊन. तर मी 7-7:30 पर्यंत तिथं होतो. ते तर काही काम झालं नाही. आता घरी आलोय. आज आरविंदचा बर्थडे सुद्धा सेलिब्रेट करायचा आहे. मी आल्या मला खूप जास्त भूक लागली होती, सो नॉर्मल जेवण केलेलं आहे. मम्मी, आरोही, बाकी सगळे जेवायचे बाकी अजून. आणि या ठिकाणी आता बर्थडे बॉय पण आला. बर्थडे बॉय कुठे गेला होता? मैत्रिणीला भेटायला गेला काय कुठं? हा भाजी आणायला गेला. कशाच भाजी रे? पार्टी काय बर्थडेची? अरे बाप रे, लय मोठी पार्टी आहे. हर्षद तू का असं नागिन सारखा पडलेला आहे? उठ ना जरा, थंडी वाजती. उठ. पप्पा ना आले तर स्कूबीला काही खाऊच घालत बसते. आता काय तर म्हणे अरविंदला म्हणे खवा आण म्हणे आणि तिला खवा खाऊ घाल म्हणे. आरोही इतने आईश तो आपली बी नाहीये. आज माझ्या ब्लॉगची क्लॅरिटी लई कमी दिसतीये. आपल्या घरातले लाईट सगळे डिम झालेले. हे सगळे डिम झाले सगळे. एक ट्यूबलाईटच उजेड येणार आहे आणि हॉल मोठा आहे ना त्याच्यामुळे कमी लाईट दिसतो. आता नवीन घरात आहे ना प्रॉपर लाईट सिस्टीम आणि ते ठेवायची. व्हिडिओला ताण नाही झाला पाहिजे. लय मोठे लाईट लगे सांगितलं नाही का, म्हणलं अशा लाईट लावा जसं आमच्या व्हिडिओला आहे ना एक्स्ट्रा लाईट लावाच नाही लागला पाहिजे. मग लय मोठे लाईट लावणे आपल्याला असे एकदम भारी असे मस्त लाईट वगैरे ऍड करायचे म्हणजे एकदम भारी व्हिडिओ येतो. तर आता अरविंदच्या बर्थडेची पार्टी चालू. या ठिकाणी अरविंदने लय मोठ्या भाज्या आणलेल्या हॉटेलमधून. आता आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहे. बाकीची गँग पण येते शॉपवरनं. तोपर्यंत आम्ही जेवायला प्रस्थान करून घेतो. अरविंद कोणत्या भाज्या आणल्या? पनीर, शेवगा, वांग्याची भाजी, अजून एक कोणती? काजू मसाला. आता अमोल भूपड आले. अमोल भुजरा लेट आले, सो लेट आले जेवायला बसलेले. भाऊ लवकर आवरा, आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. मग फिरायला जायचंय. फिरायला जायचं म्हटलं तिकडून पार्कायचं रिॲक्शन. कुठे जायचंय कुठे नाही जायचं? आवरा. अरविंदच्या बर्थडे निमित्त आहे ना आम्ही इथं थोडंसं आवर लावलेली आहे. सगळ्या रूमाला खराब झाल्या होत्या. आता समोरची रूम पण जरा आवरायची. बरं झालं भाऊ आले. अजून मोठे व्यक्ती पण. अरे बाप, सरपंच साहेब आले. टाळ्या रे टाळ्या 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 टाळ्या. सरपंचाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. यांच्या हातात झाडू द्या. घ्या भाऊ, कपडा घ्या. कायचा केक? बर्थडे कोणाचा? कुठं बर्थडे? प्रँक आहे. प्रँक घ्या कपडा. बर्थडेचा प्रँक. तर सगळ्या रूम आहे ना आता एकदम स्वच्छ झालेलं आहे. इथं लहान पोरांनी बसून घ्या ना खाली. सरपंच साहेबांसाठी इथं सगळे बसा ना. एमसी स्टँडचा गॉल कसा? एमसी स्टँडच्या पलीकडे दिसतोय तुम्ही. खाली बसणार आहे का? नाही सरपंचाला वर गच्चीवर जागा करेल. मग गच्चीवर सोय डायरेक्ट. स्वच्छ केलं पाहिजे सगळं. तुमचे पाय लय दिवस झाले घडलो. आशीर्वाद घेते का 100 पुत्र भाऊ.
आधी बायको भेटू द्या. लय दिवस झाले भेटलोच नाही. मला पाय पडतो बर्थडे. किती वर्ष झालं तू तेवढं मारत असते तेवढं मारत असते. किती वर्ष झाला 24 का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 24. तर काही आता बर्थडे साठी सगळेजण जमलेले सगळे एकदा हातपाय वगैरे धुताय. नंतर मस्तपैकी बर्थडे वगैरे सेलिब्रेट करू. आणि मग आमचं असं ठरलंय गँगचं की रवी भुजो त्यांचं जेवण झालं ना की मग फुलंब्रीचं शॉप आहे ना सगळे बघायला जाऊ आणि थोडंसं नाईट आउटची मज्जा घेऊ शॉपवरती. आपण ते शॉपमधलं लाईट पण लावून बघू सह्याद्रीचा. लावता येईल ना आपल्याला का नाही लावता येणार? नाही लावता येणार. बरं ठीक आहे ट्राय करू. वायर काढलेलं आहे त्यांनी. लावता येईल का? ठीक आहे ट्राय करू आपण. आवरा 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 आवरा. छोट्या छोट्या लेकरांनी खाली बसून घ्या एकदा. बिस्किटचे पुढे पेन्सिल. तुम्ही काय आणलं? काय काय गिफ्ट आणलं? अरे टाळ्या टाळ्या साहेब आले. संकेत 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 मी ज्युनियर एमसी स्टँड. संकेतचा हा आकडा कुठे गेला आजचा? आपल्या मधले सगळ्यात मोठे सदस्य आहे ते. तर काही या ठिकाणी आता केकची अनबॉक्सिंग केलेली. अरविंद हे बघ रे काय लिहिलंय केकवर. अरविंद कुठे गेला? काय लिहिलं इधर आके देखो काय लिहिलं. सेट लिहिलं सेट. शेट लिहायचं असतं रे. शेट लिहायचं शेट. अरविंदच्या बर्थडे साठी आम्ही बघा ना सगळ्यांनी खाली बसलेलं. शिस्त शिस्त. ते 2 ढ विद्यार्थी आहे. ढ विद्यार्थी वरती बसलेले. हे काय गिफ्ट? मी हे मी केक मधले बदाम भाऊ. ते केक मधले बदाम आपले. तो नवीन विद्यार्थी तो. मम्मी तू बस का बाजूला त्याच्या. हा बा आमची मम्मी कधी बसली लगी. रेडी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अरविंद. यांच्या बघा इकडे भांडणं चालू आहे. तर काही मस्तपैकी अरविंदचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट झालेला आहे. आणि अरविंद आता किती वर्षात झाला तू? 23 कंप्लीट. तू कन्फर्म कर एकदा. 23 झाला का 24 झाला? सकाळपासून कंप्लीट झाला. 24 लागलेला आहे का? हा पोरींना माहिती सगळ्यांना. घरी पण माहिती सगळ्याला. तुझं वाटलंस तर आधार कार्ड मी स्टुडिओला ठेवून देतो. तर असंच मोठा हो. खूप प्रगती कर. कायम सोबत राहा आणि कायम आपल्या ग्रुपचा हिस्सा राहा. वाढदिवसाची तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि काही लवकरच आपल्या नवीन शॉपची ओपनिंग असणार आहे फुलंब्रीच्या. तर सगळ्यांनी यायचं आहे. थोडी छोटीच ओपनिंग आहे बट सेलिब्रेशन चांगलं करू आपण. डेट अजून थोडं सिक्रेट आहे. रात्रीचे 11:30 झालेले आणि आता आम्ही सगळी गँग चाललोय फुलंब्रीला आपल्या शॉपकडं. सगळ्यांना शॉप पण बघणं होईल. बाकीच्या गँगने जसं की रवी भोनी, जयराम भोनी, अमोल भोनी, अभिनय, आशिषनी यांनी शॉपने बघितलेलं आहे. तर चला एकदा गाडी वगैरे वळवून घेऊ मस्तपैकी. काही आता जयराम भाऊ पण आलेले. आणि शिवाला कुठे बसवशाल रे? शिवाला कुठे जागा आहे? शिवा कुठे येतोय? माग तिघ गँग आहे. आता आम्ही फुलंब्रीच्या शॉपच्या तिथं आलोय आणि इथं फुल सन्नाटा आहे. आणि या साईडला आपलं शॉप आहे. चला भाऊ. वेलकम गाईज वेलकम. तुम्ही पहिल्यांदा आपलं शॉप बघताय. तुम्ही कधी येऊन गेले? अरे आम्ही नव्हतं तेव्हा. उघड शटर खाली करून टाका. शटर खाली करून टाका. शटर खाली करून टाका. बाहेर आवाज नाही गेला पाहिजे. सगळे ना आता शॉप बघताय. कसं वाटलं? काउंटर बिउंटर कसं आहे भाऊ? लय मजबूत आहे ना. लय जबरदस्त डायरेक्ट. भाऊ कसं आहे जयराम भाऊ? तर आम्ही ना आता शॉपचं जे नाव आहे ना त्याच्यातलं लाईट लावलेलं आहे. आणि ते इतकं भारी दिसतं माहिती का. समोर पण सगळं ऑरेंज ऑरेंज लाईट पडलेलं आहे. आपण नाईटला कधी चालू ठेवलं ना अरविंद आपल्याला मार्केटिंगचा खूप फायदा होईल. फुलंब्रीचे जेवढे येणार जाणार आहे ना ते बघत राहतील. पण लाईट बिल येईल. नाव आहे ना किती दूरून दिसतं ते बघण्यासाठी आलो होतो. नाव आहे ना एकदम दूर पण गेलं ना तरी पण नाव दिसत राहतं. आम्ही काय केलं माहिती का? आमचा फोटो काढायला लावला ना ग्रुपचा तर स्वतःचा सेल्फी काढला. मग आम्ही बघा काय लिहिलं. हरवला आहे मेंदू ह्या पोराचा. आणि स्टेटस ठेवलंय सगळ्यांनी. सगळं आमच्या ग्रुपने स्टेटस ठेवलेलं आहे. चला शॉप वाढवून घ्या आणि चला आपल्या घरी. चलो
तर काही फायनली आता घरी आलोय आणि आता वेळ झाली व्लॉग या ठिकाणी एंड करायची. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.